मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपण इतिहासाचार्य विका राजवाडे यांचा महाराष्ट्रातल्या समाजरचनेसंबंधीचा दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनाचा परिणाम छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या संदर्भात जे काही घडलं त्याच्यावरती कसा होत होता 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला, याची चर्चा आपण करतोय. आता मला तुम्हाला ही सांगायला पाहिजे की राजवाड्यांची जी एक जनरल थिअरी आहे, व्यापक ज्याला म्हणूयात आपण, तर ती फक्त ते एका महाराष्ट्रातल्या विशिष्ट जातीसाठीच बहुजन समाजात त्या लागू करतात अशाचा भाग नाही. तर उच्चवर्णीय सुद्धा त्यांच्या तावडीत सापडल्याशिवाय राहिले नाहीत. म्हणजे कसं की हा जो त्यांचा मुद्दा आहे की वरचे लोक खाली आले उच्चवर्णीयातले, आणि इथं आल्यानंतर इथल्या स्थानिक लोकांशी त्यांचा संकर झाला, वर्णसंकर, हे ते ब्राह्मणांना सुद्धा लागू करतात, लक्षात घ्या. आणि याचं गमक काय, आणि अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला सांगेन की त्यांनी वर्ण हे खरोखर त्याचं गमक मानलं. त्यांनी गृहीत धरलं की शूद्रांचा रंग काळा आहे आणि उच्चवर्णीयांचा म्हणजे ब्राह्मण क्षत्रियांचा वर्ण गोरा आहे, आणि ज्याच्या वर्णामध्ये याचं काळेपणाचं कृष्णवर्ण्याची छटा जास्त अधिक, त्याच्यात हा संकर जास्त झाला आहे, असं त्यांचं एक चमत्कारिक म्हणणं होतं. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या काही ब्राह्मणांच्यावर सुद्धा त्यांनी अशाच प्रकारची धार धरली, आणि ते त्यामुळे अनेकांच्या टीकेचं लक्ष झालं, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. असो, पण तो वेगळा मुद्दा होईल. आपण म्हणत काय होतो की अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी तो असा एक फार मोठा वळसा घेऊन उत्तरेचे लोक, दक्षिणेचे अमुक तमुक वगैरे 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 या गोष्टी केल्या. आणि तुम्हाला हे सांगायला पाहिजे की हे जेव्हा वाद चालू आहे ना, तेव्हा महाराष्ट्रामध्ये महत्वाचं गाजणारं प्रकरण म्हणजे वेदोक्ताचं प्रकरण आहे. म्हणजे समकालीन जे लोक असतात की नाही, इतिहास संशोधक सुद्धा, त्यांच्यावर सुद्धा कसा परिणाम होतो चालू घडामोडींचा, असा एक वेगळा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे सतत राजवाड्यांच्या डोळ्यापुढे ते वेदोक्ताचं प्रकरण आहे. आता वेदोक्ताच्या प्रकरणामध्ये काय होत होतं याच्यात आपण जर थोडक्यात जर विषय आणला हा, तर ते आवाज बी होणार नाही किंवा अवास्तव किंवा अप्रस्तुत होणार नाही असं मी म्हणेन. तो कोणता आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं क्षत्रियत्व सिद्ध केलं, आणि नंतर त्यांच्या देखतच म्हणजे संभाजीराजांचं उपनयन झालं, राजाराम महाराजांचं उपनयन, विवाह सुद्धा झाला म्हणजे महाराज जाण्याच्या पूर्वी काही दिवस अगोदर. तर हे सगळं शुद्ध वैदिक पद्धतीने झालेलं आहे. त्याच्यानंतर संभाजी महाराज स्वतः राजाराम छत्रपती विशेषतः नंतरच्या काळात त्यांना दक्षिणेत जावं लागलं. सगळ्या महाराष्ट्राला 27 वर्षे एका अत्यंत वाईट अशा प्रकारच्या अराजकाला तोंड द्यावं लागलं औरंगजेबाच्या इथं येण्यामुळे, इत्यादी इत्यादी. आणि कदाचित हळूहळू नंतरच्या काळात सुद्धा तिकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असण्याची शक्यता आहे. म्हणून ही जी दोन घराणे असतील होते, सातारा आणि कोल्हापूर, यांच्याकडून सुद्धा या ज्या वैदिक प्रकारच्या धार्मिक विधी असतात त्यांचे तिकडे दुर्लक्ष झालं असण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं बाकीच्या लोकांना जे त्यांच्या क्षत्रियत्वाच्या आणि वेदोक्ताच्या विरुद्ध होते त्यांना काही म्हणायला सवड मिळाली. तर याचं प्रतिबिंब आपल्याला पहिल्यांदा प्रतापसिंह छत्रपतींच्या संदर्भात दिसतं, साताऱ्याच्या, आणि नंतर शाहू महाराजांच्या संदर्भात दिसतं. तर शाहू महाराजांनी ज्यावेळेला वेदोक्त प्रकरण सुरू केलं आणि सांगितलं की आम्ही क्षत्रिय आहोत आणि आमचा अभिषेक त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की राजवाड्यांनी वेगळ्या कारणामुळे त्याचं स्वागत केलं. लक्षात घ्या, फार इंटरेस्टिंग आहे हा मुद्दा. म्हणजे कोणत्या की त्या काळामध्ये काही अशा प्रकारचे लोक होते, म्हणजे उदाहरणार्थ सत्यशोधक समाजाचे लोक होते की ज्यांना ही वर्णव्यवस्था वगैरे मान्य नव्हती, जातीय व्यवस्था वगैरे मान्य नव्हती, म्हणजे फुल्यांच्या पठडीतले, आणि शाहू महाराजांच्यावरती त्यांचाही प्रभाव होता. आता राजवाड्यांचा युक्तिवाद काय माहिती का, की ज्या अर्थी छत्रपती शाहू महाराज आपल्याला वेदोक्त कर्म करण्याची मुभा पाहिजे असं म्हणतायत, त्या अर्थी त्यांना वैदिक व्यवस्था मान्य आहे, त्यांना चातुर्वर्ण व्यवस्था मान्य आहे. मग हे फारच छान झालं म्हणले. म्हणजे आता कोल्हापुरामध्ये वर्णव्यवस्थेला अनुसरून समाजाची व्यवस्था लागणार. फक्त एक अडचण त्यांनी सांगितली की आता हे ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र यांचं एक ठीक आहे, पण मुळात महाराष्ट्रामध्येच वैश्यवर्ण फार कमी आहे. तर ते महाराजांना असं सुचवतात की तुम्ही वैश्यवर्ण इथे आणून त्याला इथे प्रस्थापित करा, म्हणजे परफेक्ट चातुर्वर्ण झालं. असा एक वेगळ्या प्रकारचा त्याच्यात थोडं सार्कॅस्टिक सुद्धा असू शकतं. पण मुद्दा असा आहे की राजवाडे असा एक विचार धरल्यानंतर तो जास्तीत जास्त टोकाला कसा नेतात हे या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. आता त्याच्यात परत गंमत कशी होते की काही लोक असे आहेत की जे
शाहू महाराजांचं क्षत्रियत्व मान्य करतात कारण ते शिवाजी महाराजांच्या गादीवरती आहेत. परंतु शाहू महाराजांचं पुढचं म्हणणं काय आहे, आणि हा उदाहरणार्थ प्रतापसिंह आणि शाहू महाराज यांच्या दृष्टिकोनामधला फरक आहे. प्रतापसिंहांनी आमच्या पुरतं क्षत्रियत्व अबाधित आहे आणि आमच्यासारखी काही घराणे असतील आणखी निवडक अशा प्रकारे, म्हणजे हा विचार थोडासा राजवाड्यांच्या जवळ जाण्यासारखा झाला ना. मग त्यांना अधिकार पाहिजेत वेदांचे, वेदोक्ताचे, असं एक अशी भूमिका घेतली होती. शाहू महाराज तसं म्हणत नाही. शाहू महाराज असं म्हणतात की याच्यावत राजाराम शास्त्रींच्या शब्दामध्ये दरोबस्त मराठे जे आहेत ते सगळे क्षत्रिय आहेत आणि माझ्यासारखे हक्क इतरांनाही मिळले पाहिजेत. आता विरोधक लोक काय म्हणतात माहिती का, की शाहू महाराजांना आम्ही देऊ कारण छत्रपतींच्या गादीवरती आहेत, पण शाहू महाराजांच्या भावाला देणार का, तर नाही देणार, कारण शाहू महाराज हे दत्तक आलेले आहेत तिकडे. ज्या दिवशी ते इथे आले या गादीवरती त्या दिवशी ते क्षत्रिय झाले समजा, पण हा हक्क आम्हाला त्यांच्या भावाला नाही ट्रान्सफर करता येणार, त्यांच्या नातेवाईकांनाही ट्रान्सफर करता नाही येणार. तर हे असं या लोकांचं म्हणणं होतं आणि त्या याच्यामध्ये आता राजवाडे वावरतायत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यावर त्यांना सुद्धा या सगळ्या याच्यातून एक त्यांचा मार्ग वेगळा काढायचा आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायला पाहिजे. तर म्हणून त्यांनी अशी एक भूमिका मांडली की हे उत्तरेकडनं इथे आलेले, परंतु त्यांनी स्वतःचं क्षत्रियत्व अबाधित ठेवलं. संस्काराच्या संदर्भात कदाचित लोप झाला असेल, पण ते आपण मेकअप करू शकतो. ते गागा भट्टांनी केलं आणि आता ते क्षत्रिय आहेत. हा एक आपल्या पुढे महत्वाचा मुद्दा ठेवायचा आहे. आता ही एक भूमिका झाली, म्हणजे पहिली भूमिका आपण कोणती पाहिली की क्षत्रिय राजपुतांच्याकडे अन्वय लावून पहिली भूमिका. दुसरी कोणती की उत्तरेकडनं आलेले मौर्य आणि बौद्ध यांच्या वगैरे काळामध्ये शुद्ध क्षत्रिय शुद्ध ब्राह्मण वगैरे वगैरे त्यांच्या संदर्भात ही काही घराणी आहेत, तो एक दुसरा प्रकार राजवाड्यांचा झाला. आता तिसरा एक प्रकार जो आहे ना तो फार महत्वाचा आहे आणि त्याच्याकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे आणि तो म्हणजे राजाराम शास्त्री भागवत. मी वारंवार सांगत आलेलो आहे, किंबहुना माझं गरजा महाराष्ट्र हे जे पुस्तक आहे ना ते राजाराम शास्त्रींना सेंटरला ठेवून दिलेलं आहे की त्यांचा काय दृष्टिकोन आहे या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा, आणि त्यांचा अत्यंत क्रांतिकारक दृष्टिकोन आहे. त्यांच्याकडे दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या विद्वानांनी दुर्लक्ष केलं. आता दुर्लक्ष करण्याचं एक कारण म्हणजे त्यांचं म्हणणं पेलवण्यासारखं नाही आहे, फारच उलथापालथ करणार आहे, फारच क्रांतिकारक आहे, पण ते लोकांच्या पुढे आलं पाहिजे ना. नाहीतर आपण काय म्हणतात त्याला, ज्ञान असून अज्ञानाच्या क्षेत्रात वावरतोय असं त्याचा अर्थ होईल. सारं रूपानं सांगायचं झालं ना तर भागवतांचा सिद्धांत हा राजवाड्यांच्या सिद्धांताचा व्यत्यास आहे. म्हणजे भागवतांनी राजवाड्यांना डोक्यावरती उभं केलं. म्हणजे खरं तर असं आहे की भागवतांची मांडणी ही अगोदरची आहे राजवाड्यांच्या. मग कालानुक्रमे जर म्हटलं तर आपण कदाचित असं म्हणावं लागेल की भागवतांना राजवाड्यांनी डोक्यावरती उभं केलं. पण मी कालानुक्रमाचा इथे विचार नाही करतो. वैचारिक चौकट ज्याला म्हणतो आपण, ती डॉमिनंट कोणाची होती, ती राजवाड्यांची होती. तर ती चौकट, त्या चौकटीत जे काही आहे ते उलट केलं चित्र चौकटीसह ते भागवतांनी केलं. म्हणून आपल्याला भागवतांचा विचार स्वतंत्रपणे करण्याची आवश्यकता आहे. आणि स्वतंत्रपणे म्हणजे काय, भागवतांच्यावरती आपल्याला स्वतंत्र व्हिडिओ करावा लागेल केव्हा तरी, जसं राजवाड्यांच्यावरती, जसं भागवतांच्यावरती, जसं शेजवलकरांच्यावरती वगैरे वगैरे. महाराष्ट्राचा इतिहास कसा लिहिला जात होता त्या काळामध्ये असो. तर भागवतांचं काय म्हणणं माहिती का की उत्तरेकडनं इथे कुणी आलं हे त्यांना मान्य नाही. म्हणजे मराठे हे उत्तरेकडनं दक्षिणेमध्ये आले. मराठे म्हणता नाही येणार, काय म्हणतात त्याला, त्यांची राजवाड्यांच्या थेअरीप्रमाणे जे काय असेल ते आपण एक्सप्लेन केली आहे. आणि मग काहीतरी घडलं इथे शंकर वगैरे गोष्टीतनं, असं मानायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की ते शुद्ध क्षत्रियच आहेत सगळे. आणि त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट माहिती का की ते दक्षिणेतलेच, आणि दक्षिणेतनं पुढे ते उत्तरेला गेले. म्हणजे राजपुतांमध्ये जी काही क्षत्रिय घराणे असतील किंवा एकूणच उत्तरेमध्ये त्यातले बरेचसे लोक मुळातले महाराष्ट्रातले होते आणि ते उत्तरेला गेले. आता हे खूप त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे त्याच्यात भागवतांची भाषाविषयक दृष्टिकोन त्यांचा जो आहे, भाषाविषयक दृष्टी आहे ती वेगळी आहे. आणि त्याच्यावरती म्हणजे राजवाडे काय किंवा भागवत काय, आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये शरद पाटील काय, ही मंडळी काय करतायत, इव्हन केतकर हे काय करतायत की आपला सगळा ऐतिहासिक सिद्धांतांचा जो डोलार आहे ना तो भाषेच्या वरती उभा करतात, भाषेच्या अभ्यासावरती.
संस्कृत प्राकृत अशा प्रकारच्या याच्यावरती तो एक वेगळाच मुद्दा आहे. म्हणजे भाषा किती महत्वाची असू शकते हे आपल्याला या मंडळींचं लिखाण वाचल्यानंतर समजतं. तर त्याही दृष्टिकोनातून एकदा तिकडे आपल्याला पाहायला हवंय. तर मी त्या तपशिलात जात नाही, तर मी फक्त एवढंच सांगतो आता की त्यांनी एक महत्वाचा लेख त्यांच्या याच्यामध्ये लिहिला. तो आता समग्र भागवत नावाचं जे वाङ्मय उपलब्ध आहे ते वर्धा प्रकाशन भाव्यांचं पुण्यामध्ये, तिथे आपल्याला अजूनही ते सगळे खंड मिळतात, पण फार महत्वाचे आहेत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की यादव, लक्षात घ्या मुद्दा, यादव हे दक्षिणेतले आहेत, म्हणजे दक्षिणेमध्ये महाराष्ट्र आला आणि महाराष्ट्र म्हणजे यदुक्षेत्र आहे असं ते म्हणता येतं. आणि आता त्याला त्यांच्याकडे आधार काय आहेत माहिती आहेत का? आता राजवाडे काय काय म्हणेनात, आपल्याला प्रत्यक्ष पुराणात महाभारतात वगैरे काय दिसतं, तिथे असं दिसतं आपल्याला की कृष्णाची पत्नी रुक्मिणी म्हणजे यादवांच्याच कुळातली की नाही. तर रुक्मिणीच्या वडिलांचं भावाचं जे राज्य आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे, कौंडिण्यपूर ज्याला म्हणतो आपण. म्हणजे याचा अर्थ काय झाला की कृष्णाच्या वेळेला महाभारताच्या काळात इथे यादवांचाच एका ब्रँचचं राज्य होतं महाराष्ट्रामध्ये. म्हणून हे सगळं यदुक्षेत्र आहे. किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन यदुवंश हा उत्तरेतला नाहीये, यदुवंश हा इथला दक्षिणेतला आहे असं भागवत सांगतायत. आणि ते दक्षिणेतनं उत्तरेकडे गेले आणि प्रचंड उल्सापार होते. म्हणजे कशी तुम्हाला सांगतो की त्यांचं म्हणणं काय, आता दक्षिणेमधली महत्वाची नदी कोणती, तर आपण गोदावरी म्हणतो. आणि उत्तरेतली नदी कोणती मुख्य, तर गंगा. तर भागवत इतिहासाचीच नाही तर भूगोलाची उलथापालथ करतात. त्यांचं म्हणणं काय माहिती का की गोदावरी ही खरी गंगा आहे आणि जिला आपण आज गंगा समजतो ती गंगा नाहीये मुळातली. तर इकडचे लोक तिकडे वरती गेले आणि ती मोठी नदी पाहून म्हणायला लागले की गंगा गंगा आहे. आणि इकडचे लोक जाताना कसे गेले हा पुढचा मुद्दा तुम्हाला सांगतो. इकडचे लोक जाताना त्यांची भाषा घेऊन गेले, त्यांची भाषा घेऊन गेले. आणि ती भाषा कोणती, तर ती भाषा म्हणजे महाराष्ट्री प्राकृत नावाची भाषा आहे. ती भाषा घेऊन गेले आणि त्यांच्या त्या भाषेतून, लक्षात घ्या, उत्तरेमधल्या भाषा विकसित झाल्या. आणि हे सांगताना ते आधार कोणाचा घेतात, ते कात्यायन नावाचा जो वैयाकरण म्हणजे व्याकरण तज्ज्ञ होऊन गेला, त्यांनी प्राकृत प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला. तो पाणिनीच्या समकालीन, असं परत पाणिनीची त्याची एक प्रकारची रायव्हलरी होती. हे परत ते ज्ञानकोशकार केतकरांचं आणखीन एक वेगळं इंटरेस्टिंग म्हणणं आहे, ते आपण आत्ता बाजूला ठेवू, पण त्याचाही आपल्याला कधी परामर्श घ्यायचा आहे. तर आता भागवत असं म्हणतायत की महाराष्ट्री भाषा तिकडे घेऊन गेले आणि तिकडे गेल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्री भाषा आणि तिथं जी काही प्रचलित संस्कृत भाषा होती, आणखीन कदाचित त्यांच्यात काही डायलेक्ट असतील, त्यांच्यातनं शौरसेनी भाषा निर्माण झाली. म्हणजे महाराष्ट्री ही प्रकृती आहे या भाषांची आणि त्या प्रकृतीतनं ह्या बाकीच्या भाषा, मग शौरसेनीतनं पुढे मागधी उद्भवली, तिकडे पैशाची उद्भवली, अशा पद्धतीची मांडणी त्यांची आहे. त्यामुळे उत्तरेकडनं कोणी दक्षिणेत यावं अशातला भाग नाही. दक्षिणेमधले क्षत्रिय हे उत्तरेत गेले आणि त्या क्षत्रियांचेच वंशज म्हणजे आजचे मराठी आहेत. म्हणजे मराठी हे सगळे क्षत्रिय आहेत अशा प्रकारे. आणि म्हणून भागवतांनी त्या काळात जे लोक तयार नव्हते मराठ्यांना क्षत्रिय म्हणायला वगैरे, त्यांच्यावरती खूप टीका वगैरे केलेली आहे. तर हा आपल्याला मुद्दा समजून घ्यायचा आहे की कशी उलटापालट झाली. जसं आपल्याला पाश्चात्य विज्ञानाचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना, तेव्हा आपल्याला एक गोष्ट माहिती असते की पूर्वीच्या काळी म्हणजे ग्रीकांच्या काळापासून खगोलशास्त्र भूगोल वगैरे गोष्टी प्रचलित होत्या. तर टॉलेमी नावाच्या एका प्रसिद्ध भूगोल तज्ज्ञानं खगोल तज्ज्ञानं जो सिद्धांत मांडला आणि जो त्या काळात सगळ्या जगभर होता की सूर्य हा मध्यवर्ती नसून पृथ्वी मध्यवर्ती आहे ग्रहमालेमध्ये आणि सूर्यासकट इतर ग्रह त्या पृथ्वीभोवती फिरतात, अशा प्रकारचा सिद्धांत मांडला होता. तर पुढच्या काळामध्ये इटाली वगैरे या सगळ्या देशात तिकडं एक प्रबोधन झालं. त्या प्रबोधन काळामध्ये विज्ञान सुद्धा पुढे आलं. तर टायको ब्राही नावाचा एक वैज्ञानिक होता आणि त्यानं खूप चांगले कॅल्क्युलेशन्स केले ग्रहांच्या गतीचे.
त्याचा उपयोग कोपर्निकसला झाला आणि कोपर्निकसनी टॉलेमीचा सिद्धांत उलटा केला, डोक्यावरती उभा केला. तो काय म्हणायला लागला की सूर्यमध्ये आहे आणि पृथ्वीसह इतर ग्रह फिरतात. तर प्रचंड गदारोळ झाला सगळ्या धर्म वगैरे मानणाऱ्या ख्रिश्चन पोप त्या काळामध्ये, तुम्हाला कल्पना आहे की किती वर्चस्व होतं वगैरे वगैरे. तर या गोष्टीला कोपर्निकन क्रांती म्हणतात, कोपर्निकन रिव्होल्युशन. तशी भागवतांची ही एक प्रकारची पारंपरिक, म्हणजे राजवाड्याचा सोडाच, पूर्वीच्या काळापासून देशी आणि विदेशी, परदेशी आणि भारतातले लोक सुद्धा जे मानायचे की आर्य अमुक तमुक इत्यादी इत्यादी, आणि मग उत्तरेतनं दक्षिणेत भागवत त्याच्यावरती असा बोळा फिरवतात आणि सांगतायत की यादव इथले आहेत आणि इथून ते तिकडे गेले आणि हे सगळे क्षत्रिय आहेत आणि जे त्यांना क्षत्रिय मानत नाहीत ते फार मोठी चूक करतायत, अशा पद्धतीची भागवतांची मांडणी आहे. आपल्याला भागवतांच्या कोपर्निकन क्रांतीचं स्वरूप नेमकं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचा संबंध मग शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाशी कसा लागतो हे पाहिलं पाहिजे. पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.